आहेत हर्षल खराडे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल टप्पा पडला आणि सरळ यष्टीरक्षकाचा भेद अगदी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन, ज्यांचा सन्मान तुम्ही पाहिला, वाई तालुक्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक वाई तालुक्यामध्ये करणारे श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा राहुलदादा बनगे यांचं शुभागमन आणि स्वागत आपण मुख्य व्यासपीठावरती केलं. पहिला बॉल इकडे अप्रतिम खेळलाय पहा. टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. गबसला अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक इकडे दाखवलाय. येतोय तो चौकार. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आणि स्वागत देखील आपण केलं. काल पश्चिम महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये जो सामना आपण पाहिला आणि वाईमध्ये नेहमी सातत्यपूर्व एक मॅच विनिंग परफॉर्मन्स देणारा खेळाडू आपण नेहमी पाहतो विराट या नावाने याला संबोधलं जातं. तब्बल 7 बॉलमध्ये 16 धावा शेवटच्या सामन्यामध्ये निर्णायक केल्या विशाल चोरगे. याचं देखील आपण शुभागमन आणि स्वागत केलंय. लॉरफुल टॉस होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील देखील हर्षल खराडे इनिंग स्ट्रॉंग केली तिकडे. धाव मिळेल का? हो, इकडे एक 22 स्वरूपामध्ये सिंगल मिळताना पाहायला मिळते. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावलीची ही बहुचर्चित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. स्वरा फायटर्स 5 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 3 बॉलच्या पाठीमागे हर्षल खराडीची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ओमकार धनावडे आणि संदेश पाठे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल आणि मजा येईल या मॅचमध्ये. कारण आता इथून पुढे नॉकआउटच्या मॅचेस आहेत. म्हणजे जो जिंकल तो पुढे जाईल. हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दिली. डायरेक्ट थ्रो आणि डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु इकडे थोडासा नियम त्यांचा चुकलाय मी म्हणेन आणि इथे कोणतीही रन मिळणार नाहीये. सिंगल घेताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. माफी असावी. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटचा फेवर आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. 1/11च्या अनेक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. त्यामध्ये मैत्री ग्रुप जावलीची ही सर्वाधिक पारितोषिके असणारी एकमेव पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा, इकडे विकेट मिळेल आता, परंतु पुन्हा काय घडलंय? या गोष्टी तुम्ही या सामन्यामध्ये नाही करू शकत. हर्षल खराडेंना 2दा संधी होती तिकडे रनआउट करण्याची. ती संधी आपल्या हातातून घालवले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम दमदार दर्जेदार क्वालिटी आयोजन तुम्हाला मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल पुढे टाकला होता. बॅटची कडा होती, परंतु बॉल जागेवरती थांबलाय. कोणतीही रन नसेल, परंतु हर्षल खराडेनी सुपर 6 मध्ये काय गोलंदाजी केले पहा. एक षटक हाताळलं, केवळ साधा वाखरचा इकडे केल्या. विकेट नाही आली, परंतु विकेट इकडे आली नाही, परंतु धावा मात्र रोखताना हर्षल खराडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तोरा फायटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. बरेचसे डॉट बॉल आले. रनआउट देखील हातातून निघून गेले हर्षल खराडेच्या, परंतु त्याचं कौतुक देखील करावं तेवढं कमी असेल. चांगला खेळ दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता टीम स्वरा फायटर्सकडे लक्ष वेधीन, कारण चांगली बॅटिंग करावी लागेल. 70 धावांपर्यंत इकडे पोहोचावं लागेल, कारण आपण अनेकदा पाहिलंय या मैदानावरती 94 धावांचा पाठलाग देखील टीम वैष्णवी इलेव्हनने केलाय. त्यामुळे कोणतीही धावसंख्या इकडे सेफ नाहीये. गोलंदाजी मार्क होती. स्वप्नील हिरवे आलेत. स्वागत केलंय पहिल्या बॉलचं. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य दिव्य ओमकार धनावडे. स्वप्नील हिरवे यांचं स्वागत केलंय षटकाराने. जबरदस्त लढत पाहायला मिळेल. ओमकार धनावडे पूल करायचा होता. पूल इज सक्सेसफुल होईल का? नाही, इकडे कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅच. झेल घेणं गरजेचं होतं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते तिकडे. अगोदरच त्यांचा पाय सटकला.
प्रयत्न चांगले राहिले. सँडी बिरामने तिकडे टाळ्या वाजवतोय त्याच्यासाठी, कारण हा चौकार देखील जाऊन दिलेला नाहीये. धाबा वाचवल्यात. आपण जर पाहिलं तर या बॉलवरती चांगला खेळ दोन्ही टीम करताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील या क्रिकेट स्पर्धेला होताना पाहायला मिळते. संडे आहे, रविवारचा दिवस. मैत्री ग्रुप जावलीचं अप्रतिम दर्जेदार दमदार आणि एक क्वालिटी आयोजन तुम्ही पाहताय. वर्ष क्रमांक 4 इकडे मात्र साजरी केले जात आहे. माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांच्या नावावरती गेली 3 वर्ष सातत्यपूर्व ही पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. मैत्री ग्रुप जावलीचे आधारस्तंभ त्यांना म्हटलं जातं. गतवर्षी ही देखील ही क्रिकेट स्पर्धा त्यांनी आपल्या नावावरती पुरस्कृत केले, स्पॉन्सर केले. तब्बल 42 सायकल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वाटल्या जाणार आहेत. निलेश सर, 24 सायकल्स इकडे वाटल्या जाणार आहेत. थोडंसं करेक्शन करेन. आणि सायकल आता मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिले असतील. कूलर देखील आलेत. म्हणजे प्रत्येक खेळाडू इकडे कोणत्याही रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. काही ना काहीतरी गिफ्ट आपल्या घरी तो घेऊन जाईल. आणि हेच हवं असतं घरच्यांना. तू क्रिकेट खेळायला जातो तर काही ना काहीतरी ट्रॉफी असेल, गिफ्ट असेल घेऊन ये. आज प्रत्येकाला काहीतरी मिळेल जो जिंकेल तो. परंतु इकडे ऑन द राईज वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवलंय. ओमकार धनवडेचा बार बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. काय फटका सजवला होता. ऑन द टो खेळला होता. फटक्याला ज्या पद्धतीने तुम्ही पाहत आणि पाहतच राहावं. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ऑफ साईडचा एक कडक फटका ओमकार धनावडेने मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलाय. लाजवाब बॅटिंग ओमकार धनावडे. 4 बॉलच्या पाठीमागे 15 धावांवर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिलं षटक जे होतं ते बॉलरच्या नावावरती. दुसरं षटक मित्रांनो आलंय ना ते बॅट्समनच्या नावावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. 6-2-6 3 बॉलची कहाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. स्वप्नील हिरवे यांच्यावरती आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय. सुपर डुपर हिट मॅच होईल कारण सुपर 6चा सामना नॉकआउट आहे. अधिकचा वेळ फिल्डिंग करणारी टीम घेऊ नका आपण प्लीज. बऱ्याचशा मॅचेस आहेत. यानंतर आणखी 3 सामने आपल्याला आहेत. त्यानंतर आपण पाहिलं टॉप 3 मध्ये निलेश सर स्लो सायकलिंग आहे. म्हणजे अति स्लो पद्धतीने तुम्हाला सायकल चालवायची. जो शेवटी पोहोचेल डेस्टिनेशनला, बरोबर निलेश सर, तो इकडे फायनलमध्ये दाखल होईल. त्याचं मार्किंग तुम्हाला दिलं जाईल आणि तिथून तुमचा जो सायकलचा प्रवास आहे, एकाला कोणाला तरी आपल्या टीममध्ये सायकल चालवावी लागेल. बोला. त्याला 12th मॅन जो होता त्याला आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल कारण एक खेळाडू तिकडे रिटायर्ड हर्ट होताना पाहायला मिळतोय. 12 खेळाडूला ओके काय कदाचित फील्डिंग टीमची स्ट्रॅटेजी देखील असू शकते कारण ज्या रिदममध्ये ओमकार बॅटिंग करत होता थोडासा पॉज दिला या सामन्याला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडला. पुश केलंय फक्त बॉलला. कुठलीही स्पॉटवरती पडल्यानंतर क्विक बॉल आला. स्टिकर इनला बॉल अगदी प्लेसमेंट चांगलं राहिलं ओमकारचं. पहा इकडे थोडासा ब्रेक घेतलाय. त्यानंतर एक डॉट बॉल येतोय. सामन्याची कहाणी तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 मध्ये ओमकार चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल यॉर्करचा कहर मैदानाच्या आतमध्ये. दुसरा देखील बॉल डॉट करण्यात आला इकडे. आता फिल्डिंग टीम हवी होताना पाहायला मिळते. पहिले 3 बॉल बॅट्समननी अगदी मैदानाच्या बाहेर पाठवले परंतु त्यानंतर स्वप्नील हिरवे कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2चा खेळ. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, आखरी गेंद या षटकामध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले, तिथून पुल केलंय. पॉवरफुल स्ट्रोक आहे
बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ओमकारच्या बॅटमधून आणखी एक क्रॅकिंग षटकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात. स्कोरबोर्डती पाहू शकता तुम्ही आणि काय फटका सजवलाय. ओमकार धनावडेची बॅटिंग तुम्ही पाहताय. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान म्हटलं जाताना छोटेसे आहे त्यांचा कद, परंतु ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतायत लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार धनावडेचा कहर आपण पाहत आहोत. 26 लॉस ऑफ कोणती विकेट नसेल. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. संदीप बिरमणे सँडी आलाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला तुम्ही संदेश यांना पाहताय. यावेळीचा बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय, समोर खेळलाय अगदी स्ट्रेटला. इकडे दोन्ही क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरून जातील तोपर्यंत एक सिंगल घेते. ओमकार धनावडेंना जास्तीची स्ट्राईक तिकडे देणं गरजेचं असेल, कारण ज्या स्ट्राईक रेटने ती बॅटिंग करतायत 7 बॉलमध्ये 21 वरती ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. पहा 300चा स्ट्राईक रेट. हा स्ट्राईक रेट तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये हवा आहे. विशाल चोरगेने हा स्ट्राईक रेट मेंटेन केला काल, म्हणून कदाचित वाई जिंकली हे देखील म्हणावं लागेल. सतीश सनसला जास्त श्रेय दिलं त्या मॅचमध्ये, परंतु विशाल चोरगेचे 7 बॉल 16 रन्स त्या मॅचमध्ये, शेवटच्या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग विशाल चोरगेची राहिली. आज पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अगदी रुद्र इलेव्हन वाई संघ फायनलमध्ये खेळेल. विशाल चोरगे आणि राहुल बनगेंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुढे आले पदलाली त्याचा वापर केलाय ओमकारनी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावा किती मिळतील, धावा किती मिळतील. वा, यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पाठीमागे गेले, एका हातामध्ये वन हँडेड बॉल पकडला. धावा किती आल्यात, सिंगल आली. चांगली गोलंदाजी सँडी बिरामने मैदानाच्या आतमध्ये करतायत. घनसोली कॉलनीचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय आणि त्याच ग्राउंडवरती आपण जर पाहिलं ना, अनेक खेळाडू घडताना आपण पाहतो नेहमी. घनसोली घरोंदा मैदान. हा फटका अगदी बॉल जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी निघून चाललाय ऑफ साइड, ऑफ स्टंपच्या बाहेर. इकडे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपण जोडत आहोत. सँडी पुन्हा एकदा निघालेत. यावेळेस फटका चांगला खेळलाय, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते पाठीमागे, बॉल अडवू शकलेले नाहीयेत. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक येतोय, चाबुक स्ट्रोक, चौकार. थँक्यू. चौकार आलाय आणि पुन्हा एकदा चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. सँडी विरामने पुन्हा एकदा निघतील. दिशा चुकीची होती. अगदी आपण जर पाहिलं आउट ऑफ द लेग स्टंप आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 34. कोणतीही विकेट नाही आतापर्यंत. स्वरा फायटर्स टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. यावेळी जोरात मारायचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा होती का, आवाज अगदी येताना आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे पाठीमागे यष्टीरक्षकाने आय थिंक चुकी केले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या षटकामध्ये थोडासा कमबॅक केलाय. पुन्हा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सँडी बिरामने 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खर्च केल्यात. पार्टनरशिप देखील खूप चांगली झाली, परंतु धावा अगदी कंटिन्यू येणं गरजेचं असेल. 70 धावा तुम्हाला हव्या आहेत सुपर 6 ची मॅच जिंकण्यासाठी. या वेळेचा बॉल स्लॉटमध्ये आला आणि त्याला पाठवलं पार्किंग 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 प्लॉटमध्ये. षटकार.
च्या घडीला ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग आहे स्प्लेंडर. या स्पर्धेमध्ये स्प्लेंडर नाहीये, परंतु अगदी 2 चाकी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल मात्र मिळणार आहे. तब्बल 24 सायकल्स इकडे आपण वाटणार आहोत अगदी बक्षीस वितरणामध्ये. आज प्रत्येकाच्या घरी दुचाकी जाताना पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल लेग साइडला पंच केलाय, परंतु तिकडे मात्र पंच सांगतायत सिंगल मिळेल. 28 सायकल्स इकडे आज वाटल्या जातील संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये ओमकार धनावडे 51 स्टायलिश फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. गवडी गावचे स्टार खेळाडू म्हणायला काय हरकत नाही. टॅटू आर्टिस्ट देखील आहेत. परंतु ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा आर्ट त्यांच्याकडे आहे तो अप्रतिम आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर हॅमर केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत. हातातून कॅच सटकली. धावा मात्र घेतल्या जातील. 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वेल बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. 41 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साठी देखील आपण कॉल देऊया दोन्ही टीमना. सिंगल मिळते तिकडे आणि ज्यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे श्रीराम योद्धा पाटे ओरियस संघाचे संघ मालक श्री सुरेन भाई कनोजिया यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आणि लीग स्टेजचा टॉपर संघ राहिला आणि त्याचे संघ मालक आहेत. दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. आकाश दादा बांद्रे आपलं देखील मनापासून सरचे स्वागत आहे. वेलकम. लोअर फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा झाली. चांगला बॉल होता, त्याला टोलवलंय मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. हर्षल खराडे आहेत बॉलच्या अगदी बाजूने गोल गोल फिरतायत. धावा किती घेतल्यात तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मैत्री ग्रुप जावलीची ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 4 या ठिकाणी अंतिम दिवस. काही मॅचेस बाकी आहेत. प्रेक्षकांची गर्दी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीला देखील लाईव्हला बरेचसे प्रेक्षक आमच्यावर जोडले गेलेत. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. या सिंगलनी धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळेल. 48 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 अजिंक्य गोळेचं खास करून मी कौतुक करेन, कारण त्याच्या बॉलिंगवरती अद्याप एकही मोठा फटका आलेला नाहीये. चांगली बॉलिंग. शॉर्ट बॉल इथे बॅटकट आणि विकेट येते. ओमकार धनावडे 13 बॉलमध्ये 29 वरती इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली. ऐकूया एक मधुर डीजे संगीत.
टीम या शेलार चॅलेंजर्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स असा सामना आहे. कॅप्टन या टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता, बॅटची कडा लागली आणि स्वतः त्या ठिकाणी बॅट्समन निघून चाललेत पहा. यालाच तर आदर्श खेळाडू म्हटलं जातं. पंचांची वाट देखील पाहिली नाही आणि अगदी मैदानाच्या बाहेर संदेश निघून चाललेत पहा. बॅटची थोडीशी हलकीशी कडा लागली त्या ठिकाणी पाठीमागे सँडी बिरामणीचं सेलिब्रेशन देखील तुम्ही पाहिलं, परंतु खास करून या बॅटरचं आम्ही विशेष कौतुक करू. पंचांची वाट पाहिली नाही, लगेच मात्र आपला रस्ता पकडला. क्या बात आहे. संदेश पाटे 11 बॉलच्या पाठीमागे 16 धाबा केल्या. वेल बॅटिंग. मिळतायत पहा. या षटकामध्ये विकेट आली आणि नवीन बॅटरला देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागलं. विक्रम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एनएट क्रमांक 4 वरती येताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये सुरुवात चांगली केली करण सावळेनी. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल पाठीमागे निघून चाललाय. विकेट मिळेल का हे देखील पाहावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट आहे का हे देखील चेक केलं जाईल. सॅक्रिफाईस विकेट आहे म्हणजे बॅट्समनला परत यावं लागेल. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. त्याचं कारण देखील आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अजय रांजणे नॉन स्ट्राईकला होते आणि त्यांना अधिकचे बॉल मिळावे यासाठी ही विकेट इकडे देण्यात आले. नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 2 बॉल आणि 2 बॉलवरती 2 विकेट येताना पाहायला मिळतात. 47 वरती 3. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करणार आहोत. त्याचबरोबर बाउंड्री ब्रेकर्सच्या माध्यमातून इंस्टाग्रामला अनेक रील्स खेळाडूंच्या टाकल्या जातात. दिलावर अहमद यांचं देखील शुभागमन होतंय आणि त्यांच्या माध्यमातून रील्स देखील मैत्री ग्रुप जावलीच्या खेळाडूंच्या इकडे आता व्हायरल होताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील स्वागत आपण करूया. यावेळेचा बॉल टॅप स्ट्रोक खेळण्यात आला होता. एक धाबा किती मिळतील? सिंगल तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे बघता बघता पाहता पाहता इकडे रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. अजय रांजणेंना परतावं लागतंय पहा. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करू आपण का त्याचं कारण आहे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला नाही, सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला, परंतु थ्रो मात्र रॉकेट केला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 3 बॉल आणि 3 विकेट इकडे येत आहेत. तिन्ही बॉलवरती विकेट आलेत पहा. अजिंक्य गोळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. ज्या पद्धतीने बॉल टाकला रिप्ले टेलिकास्ट देखील दाखवला जातोय आणि धावा मात्र 48 वरती थांबल्यात. या षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आता टीम स्वरा फायटर्स टीमसाठी. चला बॅट्समन लगेच चला आपण. यानंतर महत्वाचा सामना असेल टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि शेलार चॅलेंजर्स. कॅप्टनना पाठवा. टॉस देखील आपण लगेचच करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. अनिकेत चिकने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल खेळण्यासाठी ते सज्ज होताना पाहायला मिळतील. अनिकेत चिकने 3 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि तिन्ही बॉलवरती विकेट आले. मग रनआउट स्वरूपामध्ये 2 विकेट आल्यात. पहिला झेल अप्रतिम घेतला, त्यानंतर 2 रनआउट स्वरूपामध्ये विकेट. नवीन बॅटर अनिकेत. यावेळेसचा बॉल जागेवरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय भव्य दिव्य अनिकेतच्या बॅटमधून. षटकार.
रिप्ले टेलिकास्ट पाहण्यासारखा होता. कारण ज्या पद्धतीने या बॉलचं टायमिंग केलं होतं, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. अनिकेत चिकणे मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आता इथून पुढे 2 बॉल आणखी बाकी आहेत. 54 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले पहा. 60 पेक्षा जास्त धावसंख्या होईल का हे देखील पाहावं लागेल. या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक येतील का? आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. अनिकेतचा वार. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पार. आल्यानंतर आपल्या नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिस्टर अनिकेत चिकणे 2x2 लागोपाठचे 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. येतोय षटकार. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये पहा. कमी बॉल खेळावे परंतु ते बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चिकणेने केले. शेवटचा अंतिम बॉल आहे. तिकडे पंच मात्र पाहणी करतात. शेवटचा बॉल आणि इकडे बाईड येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. करण सावळे यांच्यावरती आक्रमण केलंय. लाजवाब बॅटिंग केले अनिकेत चिकणे. तिसरा षटकार येईल का टॉससाठी कॅप्टन या दोन्ही यावेळेस दिशा पुन्हा एकदा भटकले. चुकली दिशा. टीमच्या पंचांच्या माध्यमातून सांगितलंय नो बॉल आहे. अंतिम बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. फ्री हिट तर असेलच. अंतिम बॉल आहे. धावफलकावरती 62 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. त्याचं कारण मित्रांनो अनिकेत चिकणेने मारलेले ते 2 षटकार महत्वाचे राहिलेत. चला थोडीशी घाई करा. एक बॉल बाकी आहे. त्याच्यावरती आणखी एक षटकार येईल का? प्रेक्षकांना आतुरता लागले. शेवटचा षटकार येईल का अंतिम बॉलवरती? यावेळेस देखील जोरात मारायचा प्रयत्न केला होता ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. अगदी गवतातून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना धावा किती मिळतील? 2 तर कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इकडे रनआउट स्वरूपामध्ये आणखी एक विकेट येते. या 2 धावांनी धावफलक 64 वरती जाऊन पोहोचतोय. 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये टीम जय भवानी 11 या संघाला करायचंय. चला या आपण करूया सुपर 6 ची शेवटची मॅच आणि त्याचा करतोय आपण टॉस. धन्यवाद. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला आपण आमंत्रित करूया. ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर भाऊ धनावडे आणि शेलार चॅलेंजर प्रवीण दादा शेलार, विजय दादा शेलार यांच्या मालकीय संघ आहे आणि या संघ मालकांच्या टीममध्ये आता पुढील मॅचचा टॉस होणार आहे. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. सुरेश भाई कान्होजी या ठिकाणी आहेत. टीम ओनर आहेत श्रीराम योद्धा पार्टी वॉरियर्स टीमचे. त्यांच्या शुभास्य आपण टॉस करूया. यांच्या टीमने लीग स्टेजला खेळ जबरदस्त केला होता. एकमेव संघ होता ज्या संघाने 3 सामने जिंकले होते आणि त्यांच्या शुभास्य आपण टॉस करूया. शेलार चॅलेंजर मनोज जवळ आवाजानं कॉइन स्पिन करूया. हेड टेल. हेड इज अ कॉल. हेड इट इज. चौथा टॉस जिंकलेला आहे 5 मध्ये मनोज जवळ यांनी. मनोज जवळ चौथा टॉस जिंकलाय. यावेळेला नॉकआउटची मॅच आहे. डू ऑर डाय. काय घेताय? क्षेत्ररक्षण कराल. संघाचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे सुपर 6 पर्यंत. कशा भावना आहेत? सर्वजण खूप मन लावून खेळत आहेत. बॉलिंग अटॅक तेवढा खूप चांगला चाललाय. चांगलीच मॅच होईल. बघण्यासारखी मॅच होईल. आज मैत्रीचा दिन आहे. तुमची व्याख्या कशी आहे मैत्रीबद्दल? मैत्री अशी असते रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जे नातं असतं, जे मरणापर्यंत सोबत आहे, ती मैत्री आहे. निश्चित आणि आपल्या जीवनामध्ये असे मित्र असायला हवेत. स्लो सायकलिंग जर संघ क्वालिफाय झाला अंतिम 3 मध्ये तर स्लो सायकलिंगसाठी कुणाला तयार ठेवलंय? आहेत दोघंजण. मी पण आहे ना, अजय कासरोटी पण आहे. दोघांमध्ये स्लो सायकलिंग कराल. जर संघ अंतिम 3 मध्ये गेला, एनबीकडे आपण जाऊया, त्यांच्याकडे जाऊया. बॅटिंग तुमच्या वाटेला आलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा तुमचा निर्णय होता का टॉस जिंकून? नाही, आम्ही पण क्षेत्ररक्षणच करणार होतो. परंतु आता बॅटिंग करायचे. काय माइंडसेटने मॅचमध्ये खेळावं लागेल? डू ऑर डाय. डू ऑर डाय मॅच आहे, तर आम्ही 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. संघ इथपर्यंत पोहोचलाय सुपर 6 पर्यंत. कशा भावना आहेत? खूप चांगलं वाटतं. संघ अंतिम 3 मध्ये गेला तर स्लो सायकलिंगसाठी कुणाला सज्ज ठेवलेला आहे? आमचा आयकॉन आकाश जुनकर आहे. आकाश झुनगर सज्ज ठेवलेला आहे. इकडे 2 इकडे 1 चॉईस आहे. आज मैत्री दिन आहे. तुमची व्याख्या कशी आहे? तुमच्या जीवनामध्ये बरेचसे मित्र आहेत. काय नाही, काय नाही म्हणजे कठीण काळात मित्र सोबत असतात. निश्चित आणि आपला एकही दिवस असा जात नाही की आपण मित्राशी बोलत नाही.
या स्पर्धेला तुम्ही आलेला आहात. एक संघ मालक आणि त्याचबरोबर एक क्रिकेट प्रेमी या स्पर्धेकडे कसं बघता? आज इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे आहे. तुमच्या भावना कशा आहेत? की म्हणजे एक अशा रिलेशन आहे रिलेशन बिल्ड करतात मरण्यापर्यंत त्याला म्हणतात. थोडक्यात सांगितलं, पण अगदी बरोबर सांगितलं. मरेपर्यंत मैत्री सोबत असे. हे होते सुरेनभाई कान्होजिया, टीम ओनर श्रीराम योद्धाच पार्टी वॉरेचे. त्यांचा आभार मानून त्यांना विनंती करूया की आपण स्थानबद्ध व्हा आणि आता सेकंड इनिंगकडे वळूया. खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कोण संघ क्वालिफाय होईल आणि अंतिम 3 मध्ये जाईल. वळूया कॉमेंट्री बॉक्सने आवाज ऐकूया संतोष देसाई सरांचा. सुरेश धनावडे यांना विनंती की आपण हे कव्हर केल्यानंतर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. अगदी आपण टॉसमध्ये आवाज ऐकला. निलेश मडेकर सर या क्रिकेट स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून आपण सूत्रसंचाल कॉमेंट्री देखील ऐकतोय. जावलीचे सुपुत्र आहेत. मेढ्यापासून अगदी 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती असलेलं ओझरडे गाव आणि त्या गावचे निलेश मडेकर सुपुत्र आणि मजा येते त्यांच्याबरोबर कॉमेंट्री करायला. आणि आज जावलीचा जो आवाज आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा लीड करतोय. खरं पाहिलं तर जावलीचं सौभाग्य मी म्हणेन जे निलेश मडेकर सर जावली तालुक्यातून बिलॉंग करतात आणि त्यांना गतवर्षी आपण पश्चिम महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार देखील दिलाय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. मजा येईल याही मॅचमध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाईन अगदी मैदानाकडे जिकडे आपण 65 धावांचं टार्गेट जय भवानी 11 या टीमला इकडे सक्सेसफुल करायचं असेल तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता दुपारचं सत्र इकडे सुरू झालंय. संध्याकाळचा काळ जसा जसा सुरू होईल तसं तसं अनेक प्रेक्षक तुम्हाला या मैदानावरती येताना पाहायला मिळतील. समीर दुधाने यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. जे तुमचं कॅश प्राइज आहे 100 रुपये ते आपण घेऊन जा अशा मी तुम्हाला विनंती करू. समीर दुधाने ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. जावली तालुक्याचं फ्युचर आहे. युवा टॅलेंट आहे. एक उत्कृष्ट जेनजी म्हणायला काय हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट मात्र त्यांच्या बाजूने गेलेला नाही, परंतु गोलंदाजी चांगली केली. चला मॅचला होते सुरुवात. 65 धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्गवरती कोणाला आमंत्रित केलंय? समीर यांना पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले. तर अजिंक्य गोळे आणि सँडी बिरामने ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते. 65 धावा करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिवेगाने अगदी लॉंग ऑफच्या हातामध्ये गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात मात्र इकडे बॉलरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. समीर यादव गोलंदाजी मार्क होती त्यांना पण पाहतोय. ओहो लोअर फुल टॉस अगदी आपण पाहिलं तिखट यॉर्कर हाताळलाय. त्याचं प्रतिउत्तर मात्र सँडी बिरामनेकडे नव्हतं. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय समीर गोलंदाजी करतायत. एक चॉईस खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड मित्रांनो या क्रिकेट स्पर्धेमध्ये संघ मालकाने केली. ॲज अ बॉलर म्हणून प्युअर बॉलर म्हणून याची निवड मात्र चॉईस खेळाडू म्हणून होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रीमियर लीग मध्ये आपण अनेकदा पाहतो की बॅट्समनचा बोलबाला पाहायला मिळतो, परंतु इकडे विरुद्ध दिशेमध्ये संघ मालकांचं विशेष कौतुक करीन मी यासाठी. समीर यादव चॉईस प्लेयर. फटका तर चांगला खेळलाय. कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जातील, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अमर यादव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांना बीट केलं बॉलने. कारण बॉल ज्या पद्धतीने पडला, स्कीड झाला, पाऊस आहे, पाणी खूप आहे आणि पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर थांबणार नाहीये. चौकार आलाय महत्वाचा. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अजिंक्य गोळे संदीप पिनामने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आपण जर पाहिलं आपटलेला बॉल होता. पाठीमागे जातोय. वन फ्रॉम दी ओव्हर देखील ही देखील ताकीद इकडे देण्यात आले, परंतु पाठीमागे अजय रांजणेचं विशेष कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने हा त्यांनी बॉल अडवला.
आपल्या डाव्या हाताला चेप घेतली आणि हा बॉल अडवला होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला कडक फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, चुकी करतायत. परंतु एक सिंगल येते पहा. प्रेशर असेल दोन्ही टीमच्या खेळाडूंवरती, कारण नॉकआउट मॅच आहे. इथे जिंकलात तर पुढे जाल, इथे हरलात तर या स्पर्धेमधून तुम्हाला रजा घ्यावी लागेल. चांगली लढत, 65 धावांचं आव्हान आहे. सँडी बिरामने आणि संकेत गोळीची, अजिंक्य गोळीची चांगली बॅटिंग. आत्तापर्यंत विकेट नाहीये. यावेळेसचा बॉल फुल टॉस होता, त्याला फुल टोल केलं. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. लॉंग ऑफला अप्रतिम टायमिंग प्रॉपर फटका खेळलाय. वाह, संदीप बिरामनेच्या बॅटमधून येतोय षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. फुल टॉस होता, त्याला मात्र ज्या पद्धतीने टोलवलं, षटकार आलाय. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, याच्यावरती उत्तर नाहीये. थोडासा बॉल खाली राहिला, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक आपण जर पाहिलं जय भवानी 11 संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतंय. 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. तब्बल 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये असताना जय भवानी 11ने सावध सुरुवात केली, मी म्हणेन. एक षटकार एक चौकार आलाय. 14 धावसंख्या, 14 रन्स, 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 65 धावांचं टार्गेट होतं. 4 ओव्हरमध्ये 51 धावांची इथून पुढे गरज असेल. अजय रांजणे बॉलिंग साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय अजिंक्य गोळे, चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकली तर 65 धावा होऊ शकतात. थोडंसं स्पीडअप घ्या, घाई करा थोडीशी. यानंतर बरेचसे सामने पेंडिंग आहेत, याची देखील तुम्हाला नोंद घ्यावी लागेल. पहिला बॉल डाऊन द लेग स्टंप, लेग स्टंपला सोडून चाललाय आणि पंचांचं लक्ष मी वेधितो. इकडे एक सिंगल येताना पाहायला मिळते. मॅचची कट आहे, सिंगल येताना पाहायला मिळते. अजय रांजणे यांना तुम्ही पाहताय. एक चांगली ऑलराऊंडर म्हणून चावली तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. बॅटिंगमध्ये तितकंसं काय करता आलेलं नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये पहिला बॉल चांगला टाकलाय. यावेळेचा बॉल ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय कव्हर्सला आणखी एक सुरेख सुंदर स्ट्रोक. 4 धावा चौकार. फटका तुम्ही पाहू शकता, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने या बॉलवरती टायमिंग केलं होतं, ऑफ साइडचा कव्हर्सला खेळलेला एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की बॉल अडलाय, परंतु तो बॉल निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. अजिंक्य कोळे, संदीप बिरामने. अजय रांजणेचा पहिला बॉल चांगला होता, परंतु दुसऱ्याच बॉलवरती चौकार देखील हासिल केलाय. यावेळेचा बॉल फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, परंतु बॉल पाठी ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. कदाचित ही कॅच होऊ शकली असते, असं मात्र त्या ठिकाणी अजय रांजणेंचे तुम्ही रिॲक्शन पाहिले तर त्यांना वाटत होतं की हा कॅच झाला पाहिजे, परंतु कॅच मात्र झालेला नाहीये. सिंगल रन टीमच्या खात्यामध्ये आपण जोडतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती 20-20. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल. पंचांनी लगेच सांगितलं हा वाईट बॉल आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर ही देखील ताकीद या ठिकाणी बॉलर्सला देण्यात आले. पावसाचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय दुपारच्या सत्रामध्ये. सकाळी चांगला पाऊस होता, आता थोडीशी दुपारी थोडीशी शांतता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचं आगमन होताना पाहायला मिळतंय. या बॉलला देखील जाऊ दिलंय. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी असेल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्ही निलेश मर्डेकर सर यांना देखील पाहताय. हा फटका पुलचा होता. पुल इज पॉवरफुल, पुल इज ब्युटिफुल, पुल इज सक्सेसफुल. या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार.
फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर होतं. पाऊस कोसळतोय, परंतु या कोसळणाऱ्या पावसामध्ये देखील अजिंक्य गोडेच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार आलाय. 28 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 65 धावांचं टार्गेट. सुपर 6चा सामना तुम्ही पाहताय. यावेळेस पुढे टाकलेला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलंय. सिंगल तर घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. इकडे सँडी बिरामनेनी सांगितलं घाई करायची गरज नाहीये. विकेट तू ठेव. 62 धावा इकडे होऊ शकतात. 29 धावसंख्या. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. अंतिम बॉल असेल. 65 धावसंख्या करायची होते आणि पार्टनरशिप ओपनिंग जोडी चांगली बॅटिंग करताना टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता आणि पंचांनी हा सांगितलंय की नो बॉल आहे, कारण या अगोदर एक बाउन्सर अतळला होता. अजय रांजणे यांच्या बॉलिंगचा विचार केला तुम्ही तर फ्री हिटचा बॉल असेल आणि फ्री हिटसाठी संदीप बिरामने रेडीच असतील, कारण आता मात्र एक मेजबानी असेल त्यांच्यासाठी. 30 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 35 धावांची गरज अजूनही आहे या सामन्यामध्ये टीम जय भवानी 11 संघाला जिंकण्यासाठी. ओहो, इथे पहा अगदी कमी गतीने हाताळलेला बॉल, त्याच्यावरती जोरात मारायचा प्रयत्न सँडी बिरामनीने केला. बॉल सरळ निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल डॉट आलाय. म्हणजे इथून पुढे धावफलकावरती 30 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. पहा जिकडे कॅमेरामॅन आमचे प्रेक्षक दाखवत आहेत आणि खेळाडूंना देखील तुम्ही पाहताय. अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला प्रेक्षकांनी गर्दी केली. अनेक जावली तालुक्यातील जे टेनिस बॉल, रबर बॉल, क्रिकेटचे चाहते आहेत ते आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांनाच दाखवण्याचं काम 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे कॅमेरामॅन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही सायकल्स पाहता. ह्या सर्व स्पोर्ट्स सायकल आहेत. तब्बल 28 सायकल तुम्हाला दाखवल्या जातात आणि ह्या 28 सायकलचं वितरण मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. प्रत्येकाच्या घरी इकडे सायकल जाईल. ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग केली, त्या खेळाडूच्या घरी आज मात्र ही सायकल जाणार आहे. सायकल तितकीशी आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली जात नाही, परंतु इकडे सायकल तुम्ही दररोज जर यूज कराल तर तुमचा फिटनेस देखील चांगला होईल. हाच उपक्रम या स्पर्धेच्या पाठीमागे आहे. आणि कोण घेऊन जाईल आज सायकल प्रत्येक जण आपापल्या घरी हे देखील पाहावं लागेल. 18 चेंडू 35 ची गरज. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती. अमर धनावडे येत आहेत कॅप्टन. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल, कारण विकेटला आय थिंक अमर धनावडे यांचा पाय लागलाय तिकडे आणि पंचांनी लगेच सांगितलं इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट असेल पहा. संघ अडचणीत आहे. अशा वेळी स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये 3 मध्ये आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉल आणि ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय. वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक्स्ट्रा रन्स तुम्ही देऊ शकत नाहीत. ऑलरेडी धावा डिपेंड करण्यासाठी कमी आहेत. नो बॉल आला, त्यानंतर वाईड आला. कंटिन्यू फ्री हिट असेल. यावेळेस पुन्हा एकदा आणखी एक वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय पहा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 18 बॉल आणि 32 धावांचं एक सोपं समीकरण टीम जय भवानी 11 टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट कोणतीही नाहीये. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये आला होता. समोर सी कॉर्नरला ठोकला या पठ्ठ्याने. आणखी एक लांब वरचा षटकार. होता आणि फ्री हिटचा वापर, फ्री हिटची मेजवानी स्वीकारली आणि अजिंक्य गोळेनी या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी.
षटकार आलाय. 17 बॉल 26 ची गरज. हो, इथे पहा काय घडलंय. बॅटची कडा होती का? अपील देखील स्ट्रॉंग केली जाते. चांगला बॉल अमर धनावडे इकडे हाताळताना पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची संपूर्ण चावली तालुक्यामध्ये ख्याती आहे. कॅप्टन म्हणून या टीमची कामगिरी ते देखील पाहत आहेत. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट खेळले या बॉलला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही इकडे होणार. एक सिंगल येताना पाहायला मिळते. आता थोडंसं कमबॅक करताना टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वरा फायटर. 15 बॉल 25 ची गरज आहे. हे 3 बॉल चांगले टाकावे लागतील अमर धनावडेंना. अधिकच्या रन्स 2 ओव्हरसाठी ठेवाव्या लागतील. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर प्रयत्न देखील वाढवावे लागतील. सँडी बिरामने यावेळेचा बॉल सँडी बिरामनेच्या बॅटमध्ये आलाय आणि तिथून या बॉलला पिक केला. लॉंग लेगला पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. सँडी बिरामनेचा जबरदस्त धमाका मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार. सँडी बिरामने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगात आलेत आणि षटकार ठोकतायत ते देखील. चांगली बॅटिंग. लोअर फुल टॉस टाकला होता. त्याला ऑन साईडला टर्न केलं होतं. अलॉंग द कार्पेट घेतलं होतं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. बॉलवरती आले तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावा आता कमी हव्यात. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकले. अप्रतिम बॅटिंग या जोडीने केली. 47 धावा नॉट आउट हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 13 बॉल 18 ची गरज. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता. ओव्हर द पॉइंट केलेला एक सुरेख सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि तिथून या बॉलला पिक केलं होतं. पॉइंटला ठोकलेला एक क्लासिकल षटकार अजिंक्य गोळेच्या बॅटमधून येतोय. वा बाई वाह. कडक बॅटिंग. सुपर डुपर हिट बॅटिंग. अजिंक्य गोळे लाजवाब बॅटिंग. काय फटका खेळला. शेवटच्या बॉलवरती अगदी डोळ्याची पारणं फेडणारा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अजिंक्य गोळेने खेळलेला सुपर डुपर हिट षटकार होता तो. 12 बॉल आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती. आमंत्रित केले गोलंदाज अनिकेत. शिवा गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. अक्रॉस द बॅटनी खेळणं पसंत केलं इकडे सँडी बिरामने. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरनी केले. 13 बॉलमध्ये 32 धावांवरती अजिंक्य गोळे खेळतायत. तर एका बाजूला संदीप बिरामने 8 चेंडूच्या पाठीमागे 15 वरती बॅटिंग करतायत. सुपर डुपर हिट बॅटिंग. 54 वरती संघ पोहोचलाय. 65 धावांचं टार्गेट. काय बॅटिंग केली यार. 11 बॉल 11 ची गरज. ओहो, इथे पहा चेक करण्यासाठी गेले शॉट आणि तिथून मात्र बॅटची कडा पाठीमागे पहिल्या स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलसाठी सिंगल येते. 10 बॉल आणि 10 धावांची गरज. 55 वरती संघ जाऊन पोहोचलाय. जय भवानी 11 संघ. स्वरा फायटर टीम विचार करत असेल धावा कमी आपण केल्या का याचा विचार मात्र होताना पाहायला मिळतोय. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे प्रोप्रायटर सचिन शिंदे यांचं देखील शुभागमन इकडे होतंय. वेलकम सुस्वागतम. हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. त्याचबरोबर सुभाषदादा धनावडे मामुर्डीचे सिनियर क्रिकेटर यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. आपण देखील सर मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत आहे मैत्री ग्रुप जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 मध्ये. 10 बॉलच्या पाठीमागे 9 ची गरज. ओहो, यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची कडा लागली पाठीमागे. रांजणेनी अप्रतिम कॅच पकडला. विकेट आली. विकेट आली.
अजिंक्य गोळे इकडे बाद होत आहेत, परंतु अजिंक्य गोळेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 220चा स्ट्राईक रेट, षटकार तब्बल 3 ठोकले, चौकार मात्र 2 ठोकले आणि 15 बॉलमध्ये ते 30 धावांची एक स्फोटक फलंदाजी करत असताना अजिंक्य गोळे इकडे बाद होत आहेत. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर अजिंक्य गोळेसाठी जोरदार टाळ्या द्या. लास्ट बॅटिंग केली. समीकरण आता थोडंसं चेंज होताना पाहायला मिळतंय, कारण विकेट आली 56 धावा संख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 9 बॉल 9 धावांची गरज आहे आणि बॅटिंगसाठी हर्षल खराडे, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर जावली तालुक्याचा, तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल आक्रमक फटका खेळायचा होता, तिकडे बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा, आता मात्र बॉल कमी आणि धावा जास्त आहेत. 8 बॉलच्या पाठीमागे 9 हवे आहेत. या मॅचमध्ये देखील काही नवीन ट्विस्ट येतोय का हे देखील पाहावं लागेल. 8 बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेचा बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र पुल केलं. या मॅचची हवा काढून टाकली. आल्या पावली हर्षल खराडे ठोकलाय अप्रतिम क्लासिकल पुलचा फटका, षटकार. बाई गं उचली माझी बाई. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा तोच स्ट्रोक खेळण्याचं प्लॅनिंग केलं होतं, मन बनवलं होतं, परंतु अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची गरज आहे. इथून पुढे जर आपण पाहिलं या मॅचमध्ये 6 बॉल 3 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. परंतु या सीझन मधील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा येत्या सॅटर्डे संडेला आपल्याला भूमिपुत्र मैदानावरती पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत असणारी वाहिनी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा येत्या सॅटर्डे संडेला भूमिपुत्र मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा होत आहे. टी शर्ट कलरचे ड्रॉ इथे मात्र आपण करणार आहोत. संघ मालकांना आम्ही विनंती करू, टीमचे कॅप्टन असतील त्यांना विनंती करू, आपण मुख्य व्यासपीठावरती आलात तर खूप बरं होईल. 3 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. सँडी विरामने, जय भवानी 11 संघाने अप्रतिम खेळ केला या मॅच मध्ये. कुठेही संधी दिलेली नाहीये टीम स्वरा फायटर्स टीमला कमबॅक करण्यासाठी. ओपनिंग जोडीने क्लास कामगिरी केली. 6 बॉल 3 धावांची गरज. यावेळेचा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर वेग पकडतोय आणि सरळ अजय रांजणे यांच्या हातामध्ये निघून चाललाय. 5 बॉल आणि 3 धावांची गरज. आणखी काही ट्विस्ट येईल का, आणखी काही चमत्कार या मॅच मध्ये होईल का हे देखील पाहावं लागेल. 6 बॉल 8ची मॅच देखील मागील मॅच अप्रतिम झाली होती. यावेळेचा बॉल समोर टाकला आणि त्याला समोरच मारलाय. अगदी समालोचन कक्षाला दिलेली ही आम्हा सर्वांना मानवंदना मी म्हणेन. सँडी बिरमनेच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर सामना फिनिश केला. समोरच्या टीमचा कार्यक्रम केला. टीम जय भवानी 11 संघ पोहोचतोय सुपर 3 मध्ये. सँडी बिरमनेचा क्लास रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम जय भवानी 11.